समजा तुमची प्रिय व्यक्ती आजारी आहे, तर तुम्ही कसा डॉक्टर निवडाल? कामावर निष्ठा असणारा, शिस्तीचा भोक्ता असणारा, जबरदस्त इच्छाशक्ती असणारा आणि मनानं कणखर असणारा, की तेवढंच शिकलेला परंतु हे कोणतेच गुण नसणारा? डॉक्टरच काय, पण वकील, दुकानदार, आई वडील, शिक्षक, व्यवस्थापक या सगळ्यांच्या मध्येच हे गुण असायला काय हरकत आहे? सहज सोपं आणि सरळ सरळ आयुष्य आपल्याला मिळेलच असं काही नाही. सगळं ठीकठाक चाललं असेल तर आयुष्य सोपं वाटतं, पण पुष्कळदा कठीण परिस्थितीतच आपल्याला उत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी येऊन पडते. आजारी असताना, दुःखी असताना, सर्व परिस्थिती विरोधात असतानाच जास्त श्रम करावे लागतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अशा वेळेस साथीला लागते मनाची प्रचंड ताकद, कणखरपणा आणि उत्तुंग इच्छाशक्ती. हा कणखरपणा म्हणजे दूरचा विचार करून तात्पुरती वेदना सहन करण्याचं बळ आणि इच्छा असते बरं का. हा कणखरपणा म्हणजे परिस्थितीवर मात करण्यासाठी, विजयी होण्यासाठी लागणारा सगळ्यात मोठा गुण असतो. शून फुजिमोटो हा धावपटू 1976 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता होता. स्पर्धेच्या वेळी त्याच्या पायाचं हाड मोडलेलं होतं. तो म्हणतो, वेदना धारदार कटारीप्रमाणे माझं शरीर शिरत होती, पण सुवर्ण पदक मला मिळालं आणि वेदनाच गायब झाली. नेता आव्हान स्वीकारतो. सलत जाणाऱ्या वेदनेवर मात करण्यासाठी लागतो मनाचा कणखरपणा. सर्वोत्तम गोष्टीसाठी तयारी करणं, पण त्याच वेळी अत्यंत वाईट गोष्ट स्वीकारायची तयारी ठेवणं आवश्यक असतं. चमत्कार होऊ शकतात, पण काही झालं तरी वाटचाल मात्र थांबवायची नसते, तरच चमत्कार घडतात. स्वतःला जाणून बुजून धोकादायक परिस्थितीत लोटून देणं, आव्हानं स्वीकारणं आणि सुखासीन सुरक्षित वातावरणातून बाहेर पडणं, यातच मनाची ताकद आणि कणखरपणा दडलेला असतो. अशा वेळी तुम्ही प्रेक्षक राहत नाही, तुम्ही कर्ते बनता. मनाचा कणखरपणा तुम्हाला बरोबर निर्णय घ्यायला मदत करतो. प्रत्येक वेळी निर्णय आनंददायक नसला तरीही घडतो. भोवतालची सारी माणसे हताश होत पराभवाचं खापर तुझ्या माती फोडत असताना जर तो हताश होत नसशील, सगळ्यांच्या नजरा संशयानं रोखून बघत असतील तुझ्याकडं अविश्वासानं, त्यांचा संशय घेण्याचा हक्क मान्य करून जर तुझा आत्मविश्वास बुलंद राहणार असेल तर वाट पाहणं आणि वाट पाहताना न वैतागणं, स्वतःबद्दलच्या खोट्या गोष्टी ऐकून खोटेपणाचा सहारा न घेणं, आपलाच द्वेष होताना कोणाचाही द्वेष न करणं, आणि जर हे करताना तू आत्मप्रौढी मिरवणार नशील किंवा शहाणपणाचा आवही आणणार नशील तर, प्रवाहाशी संवाद साधण्याचं कौशल्य वापरताना जर तू प्रवाहपतीत होणार नशील तर, राजवैभवात जगताना आणि सत्ता केंद्री असतानाही जर सामान्यातला सामान्य असणं तुला साध्य होईल तर, जर शत्रू आणि मित्रही तुला दुःखी करू शकत नसतील तर, जर सर्वच जण तुला महत्वाचे असतील पण कुणीही तुला त्यांच्याप्रमाणे वागवत नसतील तर, जर या घडीचं महत्व तुला समजत असेल तर, आणि मिनिटाचे 60ही सेकंद तुझ्यासाठी अर्थपूर्ण असतील तर आणि तरच ही पृथ्वी आणि तिच्यावरचं सारं काही तुझं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, अरे वेड्या, तू माणूस होशील, खरा माणूस होशील. जय हो, मंगल हो.